नालासोपारा येथील अनधिकृत 41 इमारतींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं बुधवारी 13 ठिकाणी छापे टाकले होते आणि याच छापेमारीमध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले। प्रकरणाची पाळेमुळे हैदराबाद पर्यंत पोहोचली असून ईडीनं महापालिका नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापेमारी केली आहे। परंतु वाय.एस. रेड्डी हे छोटा पादा असून यापेक्षा देखील मोठे मासे या भ्रष्टाचारात अडकले असल्याचा आरोप करत त्यांचे अनधिकृत बांधकामांचं रेड कार्ड आगरी सेनेचे नेते कैलास पाटील यांनी गंभीर आणि धक्कादायक आरोप केले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। बघूया। आगरी सेनेचे नेते आहेत काका, नमस्कार। नमस्कार। NDTV मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल हा एकंदरीत भ्रष्टाचार आणि तुम्ही हे फोटो लावलेले हा सारीपाट मांडलेला आहे या संदर्भात जी अमाऊंट मिळालेली आहे याच्यात ऑफिशियल जे सँक्शन होतं त्याच्यात 50 रुपये फुटाचा व्यवहार चालतो, जे आमची अधिकृत माहितीपरण आहे आणि त्याची कधी पण नार्को आणि ब्रेन करा 50 रुपयाचा व्यवहार चालतो। कोण कोण अधिकारी त्याच्यात 12 ते 15 रुपये हे चीफ प्लॅनर आणि त्याची जी खालचे 2-3 ऑफिसर आहेत त्यांना मिळून जातात आणि 35 रुपये फूट हे जे कमिशनर आहेत ते घेतात। मग ही जी आहे, मी तर म्हणतो रेड्डी हा चिल्लर आहे। ही जी अमाऊंट मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर 300 रुपये फूट इकडचे जे प्रस्थापित आहेत ते गोळा करतात। मग जर 12 रुपये फूटने जर एवढे पैसे आणि एवढे त्यांची प्रॉपर्टी मिळत असेल तर 35 रुपये फुटाचा जे पण कमिशनर आलेत म्हणजे त्याच्यामध्ये लोखंडे आहेत, त्याच्यानंतर BG पवार आहेत, त्याच्यानंतर गंगाधरन आहेत आणि आता जे आहेत अनिल पवार, ह्यांच्या पण प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे। अब्जावधी रुपये ह्यांच्याकडून मिळतील असं माझं म्हणणं आहे। आणि राजकारणी आणि हे जे अनधिकृत बांधकाम करणारे यांचं एक संगनमत आहे। हा यांचं पूर्ण ब्रॅकेट आहे, पूर्ण ब्रॅकेटमध्ये पैसे वाटले जातात। मी गेल्या 3 वर्षापासून हे बोलतोय। तुमची बघा हे आता काय लिहिलं आहे, वसई विरारचा बट्ट्याबोळ करणाऱ्या हरामखोर नगर रचनाकार भ्रष्टाचारी वाय.एस. रेड्डीला शेण का लावू नये आणि हे वेगवेगळे घोटाळे दिलेले आहेत। हे घोटाळे अजून आलेत ना ईडीकडे। काय तुमचा याच्यानंतर आता तुमची काय भूमिका असेल? मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, 51,000चं प्राईज दिलेलं आहे। हे जे 2 भ्रष्टाचारी आहेत यांनी अजून एक मोठा भ्रष्टाचार केला आहे। 550 करोड रुपयाच्या आणि 450 करोड रुपयाच्या 2 FD तोडलेले आहेत महाकालीच्या आणि ते सगळ्या बिल्डर लोकांना कॉन्ट्रॅक्टर लोकांना पेमेंट केलेलं आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, विरार।